स्वामी समर्थ. प्रत्येकात कसलं ना कसलं कर्ज असतेच. मग ते कसंही असो, होम लोन असो, गाडीचं असो, कधी कधी मुलांच्या शिक्षणासाठी असो किंवा आजारपणासाठी, कशासाठी माणूस कर्ज घेतोच. आजकाल तर लग्नासाठी वगैरे सगळे कर्ज घेतात, म्हणजे कर्ज होतच. मग कर्ज फेडण्यासाठी आपल्याला दुसरं कर्ज आपण घेतो, ह्याच्याकडून घ्यायचं त्याला द्यायचं, हेच चालू असतं. गोल गोल राऊंड ते सुरू होतं. पण तुम्हाला त्या कर्जातून निघायचं असेल तर तुम्ही काय उपाय केला पाहिजे? कारण काय होतं, कधी कधी जॉब करता, जॉबमध्ये सॅलरी पण चांगली आहे, पण काय होतं ती घरातले खर्च ते करता पुरत नाही, सॅलरीच पुरत नाही तुम्हाला. त्यामुळे कर्जही फिटत नाही आहे, त्यामुळे लोन्स अजून वाढतात. बिझनेस आहे, बिझनेस पण एवढा होत नाही आहे, हवी तशी ग्रोथ नाही आहे, त्यामुळे तिथूनही काही इन्कम होत नाही, बिझनेस लोन क्लिअर होत नाही आहे. मग प्रायोरिटी पैसा पहिला वाढला पाहिजे आपला, पैसा येण्याची ग्रोथ वाढली पाहिजे, स्तोत्र वाढले पाहिजे, तरच आपण लोन फेडू शकतो ना. म्हणजे आपल्या घरच्या गरजा भागून सुद्धा आपण लोन फेडता आलं पाहिजे. त्यासाठी एक सोपा उपाय तुम्हाला 43 दिवस रोज करायचा आहे. सकाळी आंघोळ करायची, रोज सकाळी नित्य एक टाईम ठेवा तुम्ही, संध्याकाळी सकाळी 6चा ठेवा, 6चा एक टाईम ठेवायचा, एक टाईम बसून ते तुम्ही देवासमोर बसून तुम्ही घीचा दिवा लावा, घीचा दिवा लावा, तिथे बसा, तिथे तुम्ही बसून विष्णू सहस्रनाम एकदा वाचायचं तुम्हाला आणि एकदा कनकधारा स्तोत्र वाचायचं. हे जर तुम्ही नित्य नाही म्हणत 43 दिवस रेग्युलर हा उपाय केला, रोज वाचण्यास सुरुवात केली, ह्याने पण तुमची फायनान्शियली स्तोत्र वाढतील, म्हणजे ग्रोथ होईल तुमचे इन्कम सोर्सेस वाढतील, कुठे ना कुठे तुमचे मार्ग भेटतील. जर तुम्ही जॉबसोबत काय साईड बाय बिझनेस करा तिथे ग्रोथ होईल, जॉबमध्ये तुमची ग्रोथ होईल, किंवा बिझनेस काय त्या बिझनेसमध्ये तुमची ग्रोथ होत जाईल. म्हणजे कुठे ना कुठे तुमची ग्रोथ झाली की तुमचे लोन क्लिअर होण्यास स्टार्ट होईल. त्यामुळे पैसा वाढणं महत्त्वाचं आहे, येणं महत्त्वाचं आहे, मग तो क्लिअर होईल तुमचा ना. त्यामुळे हे जर तुम्ही उपाय केला, रोज विष्णू सहस्रनाम एकदा वाचायचं आणि कनकधारा स्तोत्र सकाळीच हा उपाय करायचा, आंघोळ केला 43 दिवस रेग्युलर करायचा आहे. देवासमोर बसायचे, घीचा दिवा लावायचा, तिथे बसून विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्र वाचायचे. हे जर तुम्ही नित्यनेमाने केलं, भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मी दोघांची कृपा तुमच्यावरती होणार आहे. त्यामुळे तुमचे येणारे सगळे संकट दूर होतील आणि तुम्हाला मार्ग भेटतील, तुमचे मार्ग मोकळे होतील. हा उपाय मनापासून भक्तीने केला तर नक्की पर्याय भेटतील. हा कष्ट तर करायचे, कष्टाशिवाय पर्याय नाही काय. स्तोत्र म्हणले म्हणून पाऊस नाही पडणार आहे पावसाचा पैशांचा, पण हे जर तुम्ही केलं तर तुमचे मार्ग मोकळे होतील, भगवंताचा आशीर्वाद तुम्हाला भेटेल आणि तुमच्या कष्टाला तुमचं फळ देईल. श्री स्वामी.